श्री स्वामी समर्थ। तर श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे तुम्हाला उरलेल्या पावपासून असा मस्त नाश्ता बनवून दाखवणार आहे, हलका फुलका म्हणजे मसाला पाव। हे बघा, छान असा, म्हणजे आपले पाव अजिबात वाया जाणार नाहीत कधी पण, असे करून तुम्ही खाऊ शकता। अशा पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर इथे तुम्हाला मी उरलेल्या पावपासून चटपटीत अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। इथे माझ्याकडे 4 पाव उरलेले आहेत। शक्यतो आपले पाव उरतातच पावभाजी मिसळ पाव केले तर, माझ्याकडे इथे 4 पाव उरले होते, त्याची मी आज मसाला पाव करून दाखवणार आहे तुम्हाला चटपटीत असं। एका पावचे आपल्याला 4 तुकडे करून घ्यायचे आहेत, अशा चाकूच्या सहाय्याने करा म्हणजे व्यवस्थित असे होतात। हे बघा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचे हे पाव। छान असे लुसलुसीत पाव आहेत। असेच कट करून घेते आता सगळे मी इथे। 4ही पाव इथे मी एक पाव 4 भागामध्ये कट करून घेतलेले आहेत। एका प्लेट मध्ये काढून घेऊया। आता इथे मी टमाटा आणि कांदा कट करून घेणार आहे। तुमच्याकडे जर शिमला मिरची भाज्या कोणत्या असेल तर टाकू शकता, आवडत असेल तर। एक कांदा आणि टोमॅटो छान कट करून घेतलेला आहे। आता आपण मसाला पाव कसा करायचा ते बनवून दाखवते मी तुम्हाला। अर्ध तेल आणि अर्ध बटर वापरणार आहे मी। तुमच्याकडे नुसतं तेल वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा तुपामध्ये पण बनवू शकता। इथे अर्धी पळी तेल टाकलेलं आहे मी, आणि तेल थोडंसं गरम झाले की एक छोटासा बटरचा तुकडा टाकूया। तेल गरम झालेलं आहे, हे बटर टाकून घेऊया। बटर इथे मस्त पिघळलं की आपण त्याच्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकून घेऊया। बटर मस्त पिघळलेलं आहे, थोडंसं जिरे मोहरी टाकूया। थोडासा कढीपत्ताही टाकूया आणि थोडं कुटलेलं लसण टाकायचं खलबत्त्यामध्ये। एक अर्धा चमचा टाकले मी इथं लसण। लसण थोडंसं भाजून घेऊया। आता बघा, आपण जे कांदा चिरून घेतला का नाही ते टाकून घ्यायचं। हा कांदा टाकूया कट करून घेतलेला। जर जास्त आवडत असेल ना तुम्ही जास्त पण टाकू शकता याच्यामध्ये कांदा। कांदा परतून घेऊया। कांदा छान भाजला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करूया। कांदा एकदम लाल होईपर्यंत आपल्याला तळून नाही घ्यायचा आहे, थोडा अर्धवट भाजला की आपल्याला टोमॅटो ऍड करायचे मध्ये। कलर चेंज झाला की आपल्याला कळतं की कांदा छान भाजत आलेला आहे। कांदा छान भाजत आलेला आहे, त्याच्यामध्ये आता टोमॅटो कट केलेला टाकून घेऊया। मीडियम टू लो गॅसवर टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय। टोमॅटो इथे छान नरम झालेला आहे, त्याच्यामध्ये काही आपल्याला मसाले टाकून घ्यायचे। सगळ्यात आधी आपल्याला चवीप्रमाणे लाल तिखट वापरायचे, चवीनुसार मीठ वापरायचे। थोडंसं बटर टाकल्यामुळे मीठ कमीच टाका, आणि अर्धा चमचा हळद टाकायचे। 1 चमचा गरम मसाला टाकूया। 1 चमचा गरम मसाला टाकूया, आणि 1 चमचा पावभाजी मसाला। 1 चमचा पावभाजी मसाला। आता हे छान परतून घेऊया। काय करायचं, 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं। त्याला आपण छान परतून घेऊया। याच्यामध्ये काय करायचंय, थोडंसं आपल्याला 2-3 चमचे पाणी ऍड करायचंय। 3 ते 4 चमचे पाणी ऍड करायचं। थोडंसं पाणी शिजवून घ्यायचंय, आणि 1 चिमूटभर साखर ऍड करायची, आणि 4 थेंब लिंबाचे, किंवा तुम्हाला चिंचेचं पाणी वापरायचं असेल तर चिंचेचं टाकू शकता। अर्धा लिंबाची फोड आहे मी, छोटं लिंबू होतं, आणि थोडंसं याला साखर आणि लिंबूला छान असं एकजीव होऊ द्यायचं। मग आपल्याला पावचे तुकडे टाकून घ्यायचे मध्ये। छान एकजीव झालेलं आहे सगळं। आता हे पावचे तुकडे टाकून घेऊया, आणि ह्याला 1 ते 2 मिनिटं असं खालीवरी करपर्यंत वाफवून घ्यायचं। थोडंसं जास्त वेळ लागत नाही, मसाला पूर्ण कोट होईपर्यंत आपल्याला असं फिरवत राहायचं।
इथं मसाल्यामध्ये छान पाव मी मिक्स करून घेतलेले आहेत। आता यात थोडंसं आपलं कमी गॅस करून एक थोडंसं 2-3 सेकंद असंच ठेवायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचे। गॅस बंद करून घेते इथे मी 1-2 मिनिटं मी असंच खालीवर करून घेतलं मस्त। आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं किंवा बारीक शेव टाकू शकता तुम्ही याच्यावरती आणि हे नाश्त्याला देऊ शकता। खूप सुंदर असा हा नाश्ता होतो आणि हलका फुलका एकदम। हा इथं आपला उरलेल्या पावचा नाश्ता तयार आहे। हे बघा मसाला पावचे तुकडे खूप छान लागतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। अशा चमचमीत व्हिडिओमध्ये नंतर भेटूया। धन्यवाद।